खरं तर आज कळंबोलीमध्ये एका स्तुत्य उपक्रमाचा आम्ही सगळे भाग होऊ शकलो. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो. कारण या शहराच्या वर्तमानाबद्दल चांगलं घडवण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतोय. पण या शहराचं भवितव्य चांगलं असलं पाहिजे, यातला सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम ज्याला म्हणू शकतो की नशामुक्ती आणि आमचा युवा या नशेपासून दूर राहणं. आणि या विषयामध्ये आमच्या पोलीस डिपार्टमेंटनी आज हा जो कार्यक्रम आयोजित केला, से नो टू ड्रग्स, आणि कळंबोलीला ड्रग्स फ्री करण्यासाठीची त्यांची मोहीम जी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे आणि त्यात खूप चांगल्या पद्धतीनं अनेक कारवाया त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे काही महिन्यांपूर्वी जेव्हा मी कळंबोलीमध्ये एका आपल्या पवित्र गुरुद्वारेमध्ये दर्शनासाठी आलो, आमच्या शीख बांधवांनी मला पत्र दिलं, अनेक फोटोज दाखवले की आमच्या जवळच्या उद्यानांमध्ये कशा पद्धतीनं सिरिंजचा सडा पडलेला असतो, कशा पद्धतीनं ड्रग्सच्या मोकळे पॅकेट्स त्या ठिकाणी पडलेले असतात आणि या ठिकाणी कारवाईची आवश्यकता आहे. त्यावेळेला खरं तर आपल्या सन्माननीय CP साहेबांशी मी या विषयात बोललो होतो आणि त्यांनी मला शाश्वती दिली होती की येणाऱ्या कालावधीमध्ये विक्रांत पाटील आपण यातली आमची कारवाई बघाल. आणि खरं तर अपेक्षा होती, पण ती अपेक्षा आज वास्तवात उतरताना जेव्हा मी बघितली आणि आज आमचे ACP साहेब, कदम साहेब असतील, आमचे निगडे साहेब असतील, कोते साहेब असतील, भोसले साहेब असतील, ही सगळीच मंडळी या ठिकाणी होती. आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये केलेल्या कार्यवाहीचं स्वरूप, त्यासाठी वारंवार अनेक मोहिमांच्या माध्यमातून केलेली जनजागृती, हे जेव्हा मी बघितलं तेव्हा खऱ्या अर्थानं एक चांगली मोहीम या माध्यमातून ही सगळी मंडळी राबवत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालेलं आहे असं या ठिकाणी बघायला मिळालं. आज आपण नशामुक्त नवी मुंबई या अभियानाची सुरुवात आपण नशामुक्त कळंबोली शहर यापासून सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत आजच्या कार्यक्रमाला आमदार माननीय विक्रांत पाटील साहेब, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील आणि मोठ्या प्रमाणात कळंबोली शहरातील नागरिकांनी अतिशय त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन या कार्यक्रमात सामील झालेले होते. या अभियानाची जी आपण सुरुवात केलेली आहे, याच्या पाठीमागं आपला उद्दिष्ट हा होता की कळंबोली शहरामध्ये काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी ज्या पद्धतीने इथं ड्रग्सचं एक वावर होता किंवा ड्रग्स ज्या पद्धतीने मिळून येत होतं, तर निश्चितपणे कळंबोली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, आमचे अंमली पदार्थ विरोधी पक्षाचे संदीप निगडे साहेब असतील आणि एकंदरीत त्यांच्या पुढाकारामुळे गेल्या काही महिन्यामध्ये जवळपास 50पेक्षा जास्त आरोपी आपण या ठिकाणी पकडलेले आहेत. यातील सर्व आरोपी सध्या जेलमध्ये आहेत. त्याच पद्धतीने या आरोपितांविरुद्ध नवी मुंबईमध्ये मोकाची कारवाई असेल तर ती देखील केलेली आहे. काही ठिकाणी या आरोपितांनी त्यांच्या जे काही ड्रग्सचे उत्पन्न आहे त्यातून त्यांनी जे घर बांधलेले असतील तर त्याचं देखील पाडण्याचं काम आपण केलेलं आहे. तर निश्चितपणे आपल्या नवी मुंबई शहरातील 100% या ड्रग्सचं इरॅडिकेशन आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठीची ही जी मोहीम आहे तर त्याची सुरुवात आपण या कळंबोली शहरापासून केलेली आहे.